प्रेम से बोलिए श्रीमद् भगवद्गीता भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री गोपाल कृष्णाय नमः। प्रेम से बोलिए श्रीमद् भगवद्गीता भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री गोपाल कृष्णाय नमः। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फलितो माते समोत्सव कर्म। मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् ददति सिद्धयते तमपि सिद्धानां कस्मिन् न वेत्ति तत्त्वतः। तेषां नित्ययुक्तया भक्तिर्विशेष्यते प्रियो ज्ञानेतरतमं सचमं प्रिय। सततं कीर्तयन्तो मा एतन्तस्य दृढव्रताः। अपि च क्षुद्राचारो भजते महानुभावचातुर्यो समन्तव्य सम्यक् वसते तेषां मां समुद्रतं प्रति संसारसागरात् अदिष्टस्वरूपभूतानां यत्र निर्मो निरङ्कार समुद्रपशुपाक्षिणी विविक्तसेवी लघ्वाचित वाक्य मनसे ध्यानाय उपरित वार्यगम संपाश्रिता। प्रेम से बोलिए श्रीमद् भगवद्गीता भगवान की जय। द्वादश अध्याय भक्ति योग। श्री गणेशाय नमः, श्री गोपाल कृष्णाय नमः। अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तस्त्वा पर्युपासते ये चाप्यक्षर अव्यक्त तेषाके योगवित्तमा। अर्जुन म्हणाला, अशा रीतीने सतत योगमुक्त होऊन जे भक्त तुझ्या सगुण स्वरूपाची उपासना करतात आणि जे भक्त अव्यक्त अक्षर ब्रह्माची उपासना करतात त्यापैकी उत्तम योगवेत्ते कोण? अर्जुनाचा प्रश्न कोणते भक्त श्रेष्ठ आहेत असा नाही, योग जाणण्याची जी पात्रता आहे ती जास्त प्रमाणात कोणाची? विश्वात्मक परमेश्वर हा मूलतः निर्गुण निराकारच असून विशिष्ट व्यक्तिपुरता विभूती म्हणून स्पष्ट करणारा नसतो. सगुण साकार ईश्वरीय व्यक्तीशी सतत युक्त असणे म्हणजे काय आणि अक्षर व अव्यक्त अशा विराटाशी युक्त असणे म्हणजे काय? परमेश्वराला माणसासारखी एक व्यक्ती समजलो तर आपण त्याची सतत भक्ती करताना नामस्मरण कथाश्रवण भजन गायन तदर्थ कर्माचरण अर्चन वंदन दास्य सख्य शरणता अशा विविध कर्माचा रोग उद्देश ध्येय हे तो माणूसच आहे असे ठरवून त्याच्याशी सर्व काया वाचा मनाने जोडले जाऊ शकतो. यापैकी नामस्मरण हेच फक्त प्रयत्नतः सतत करता येण्यासारखे आहे. बाकीचे उपचार उपासना यात केव्हाही खंड पडू शकतो. भक्त 24 तास पूजा करत बसू शकणार नाही. त्यासाठी जे जे कार्य आपण करतो किंवा आपल्या हातून घडले तेथे त्या परमेश्वराची पूजाच आहे असा संकल्प मनात दृढ असेल तर ते थोडेफार शक्य आहे. सतत युक्त याचा अर्थ शब्दशः घेतला तर सगुण काय किंवा निर्गुण काय कोणतीच भक्ती अशी शक्यतेच्या कुटीत येणार नाही. 9व्या अध्यायात श्रीकृष्णाने सगुण साकार परमेश्वरी अवताराच्या भक्तीचेच मुख्यतः प्रतिपादन केले आहे. पण तेथेही सर्वव्यापी सर्व भूतांचा अंतरात्मा नाना विभूतीत अंशात्मक असणारा असा परमेश्वर सूचित केला आहे. 11व्या अध्यायात परमेश्वराचे विराट रूप प्रत्यक्ष विविध रूपांनी एकाच वेळी कार्यशील कसे असते व मानव किती आत्मबलयुक्त असला तरी त्याला अंतचक्षुने सुद्धा त्याचे भयंकर दर्शन घेऊन तेथेही स्वतःचे भान टिकविणे कसे शक्य होत नाही व दिव्यदृष्टी प्राप्त झालेला अर्जुनही श्रीकृष्णाला त्याचे सुंदर मानवी रूप पुन्हा धारण करण्यास सांगतो. हे सर्व आले आहे. अर्जुनाच्या मनात आपोआप अशी शंका आली की एवढे विराट रूप आपल्याला श्रीकृष्णाने दाखविले व ते नवविधा भक्तीच्या बाह्य उपायांनी जप तप इत्यादींनी सुद्धा दिसणे शक्य नसते असेही सांगितले. पण ती उच्च भूमिका काही आपल्याला सहन झाली नाही. तेव्हा आपण कमी योग्यतेचे आहोत की काय? श्रीकृष्णाला वाटते की आपण ईश्वर परमेश्वराची भक्ती करावी पण आपण मात्र सुंदर मानवी रूपातील श्रीकृष्णच परत पसंत केला. यात आपले काही चुकले तर नाही ना? पूर्वी श्रीकृष्णाने कर्मी तपी व ज्ञानी या भक्तापेक्षा योगी श्रेष्ठ आहे म्हणून तो योगीच हो अशा प्रकारे अर्जुनाला निश्चित उपदेश केला होता. तेव्हा अर्जुनाच्या मनात आले की योगी म्हणजे परमेश्वराशी जोडलेला चित्ताने त्याच्याच ध्यानात असणारा. पण आपण तर सगुण साकार कृष्ण पसंत केला व भगवंतांनी मात्र सगुण निर्गुण अशा दोन्ही प्रकारच्या भक्तियोगाचे प्रतिपादन त्या विषय परामर्शाच्या वेळी केले आहे. मग आपण खरे योगी कसे होऊ? अव्यक्ताचे की व्यक्ताचे ध्यान करावे? मन निर्विषय करावे की व्यक्तिरूप ईश्वराचा एकच विषय मनात सतत बाळगावा? अर्थात त्याचा प्रश्न नक्की एक कोणते चांगले असा निवड करण्याचा आहे. पूर्वी त्यांनी असेच प्रश्न विचारले व तदेक वदम निश्चित येणं श्रेय हमात्मयाम असे म्हटले आहे. तसाच इथेही नेमका प्रश्न विचारला आहे. त्याला श्रीकृष्णाचे उत्तर पहा. श्री भगवान वाच मय्यावेश्य मनोयमा नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते नियुक्ततमा मतः. श्री भगवान म्हणाले, जे माझ्या ठाई मन लावून नेहमी युक्तचित्त उत्साते परमश्रद्धेने माझी उपासना करतात ते मला सर्वश्रेष्ठ योगी वाटतात. दुसऱ्या श्लोकात श्रीकृष्णाने सगुणाची भक्ती करणारेच मला जास्त युक्त वाटतात असे स्पष्ट मत सांगितले.
व पुढे 3, 4 व 5च्या श्लोकात अव्यक्ताचीच भक्ती करणारेही माझ्याशी युक्तच असतात, पण त्यांना भक्तिमार्गाचे आचरण करताना कष्ट जास्त पडतात, हा भेद सांगितला. या श्लोकात मन परमेश्वरात मिसळायचे, नित्य त्याच्याशी जोडलेले असायचे, उपासना तर करायचीच, परमश्रद्धेने युक्त असायचे, ही 4 प्रमाणके दिली आहेत. मन ईश्वरमग्न करणे हीच तर अतिशय कठीण गोष्ट आहे. ये त्वक्षर मनिर्देश्य अव्यक्त परिभासते सर्वत्रगमचिन्त्य च कुटस्थ मचलम ध्रुवम इंद्रियग्राम सर्वत्र समुद्धयते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतैते रता. पण जे इंद्रियांचे संयमन करून सर्वत्र समबुद्धी ठेवून सर्व प्राणी मात्रांचे हित करण्याविषयी तत्पर होऊन अनिर्वाच्य अव्यक्त सर्वव्यापी अचिंत अविकार्य अचल व नित्य अशा निर्गुण ब्रह्माची उपासना करतात, तेही मलाच प्राप्त होतात. या श्लोकात निर्गुण ब्रह्माची उपासना करणारे भक्त मलाच प्राप्त होतात असे सांगितले आहे. ते भक्त ज्ञानमार्गाने प्रगती करणारे असतात, एवढे लक्षात ठेवावे. बहुना जन्मनामंते ज्ञानवान प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. अशा प्रकारे सर्वव्यापी भगवंताचे ज्ञान प्राप्त करण्यास अनेक जन्म घालवावे लागतात, असे भगवंताने आधी सांगितलेच आहे. निर्गुणाच्या भक्ताची उपासना कशी असते ती पहा. आपल्या इंद्रियांना सर्व बाजूंनी नियंत्रणात ठेवणे, देव सर्वत्र आहे हे समजणे, देव ह्रास पावत नाही हे समजणे, देवाचा शब्दांनी किंवा बाह्य प्रमाणांनी निर्देश होत नाही हे जाणणे, देव अव्यक्त आहे हे ओळखणे, त्याच्याबद्दल चिंतन करता येत नाही हे ओळखणे, तो गूढ अदृश्य स्थायी आहे हे समजणे, तो हालत नाही व तिन्ही काळी स्थिर ध्रुव आहे असे ओळखणे, आपण सर्वत्र समता मनात ठेवणे, असे असूनही सर्व प्राण्यांचे मोक्षरूपी कल्याण हित साधण्यासाठी मनापासून प्रयत्न करणे व त्यातच मग्न असणे, एवढी कठीण आहे निर्गुणाची भक्ती करणे. क्लेशोधिकतरस्ते श्यामव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर्दुःख देह वद्भिर वाप्यते. अव्यक्त ब्रह्माच्या उपासनेत ज्यांचे मन घडून गेलेले आहे त्यांना अधिक कष्ट पडतात, कारण देहवान मानवी प्राण्यांना अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती मोठ्या कष्टाने होते. अव्यक्तच ध्येय आहे, सगुण व्यक्त हे त्याज्यच आहे, असा ग्रह व आग्रह धरणाऱ्या साधकांना साधनेचा प्रारंभच मुळी नकारात्मक भूमिकेतून होतो. ते स्वतः कर्म व ज्ञान यांची इंद्रिय असणारे, मर्यादित सामर्थ्याचा देह असणारे साधक स्वतःच्या ग्रहणशक्तीच्या पलीकडील अज्ञात, निराकार, अदृश्य व गुणरहित अशा स्वकल्पित अव्यक्त तत्वाची आराधना करण्याचा प्रयत्न करतात. पण ज्यांची जाणीव पंचभूतात्मक देहाच्या मर्यादितच कार्य करू शकते, ते साधक त्या अव्यक्तापर्यंत जिवंतपणे देहात जाणीव ठेवून काही पोहोचू शकत नाहीत. दुःख हा शब्द दुःखेनं म्हणजे फारच दुःख सोसून मानसिक क्लेश करून अशा अर्थी घ्यायचा आहे. दुःखाने का म्हटले आहे? कारण उघड आहे, आपण डोळ्यांनी जे बघतो ते डोळ्यांची जेवढी शक्ती आहे तेवढेच बघतो. सृष्टीमध्ये अशा कितीतरी स्पंदनांची अस्तित्व आहेत की ती आपल्या दृष्टीला समजत नाही, कानांनी ऐकू येत नाही. साधी हवा की जिच्या आधाराशिवाय आपण जगू शकत नाही, ती सुद्धा स्पर्शाला कळते पण दिसत नाही. सूर फक्त कानांनी समजतो, स्पर्श, वास, रंग यांच्या माध्यमातून सूर कळत नाही. इंद्रियांची एकेकाची शक्तीसुद्धा दुसऱ्या इंद्रियांच्या जाणीवेने समजत नाही. वायूपेक्षा सूक्ष्म विश्व सत्यलोकापर्यंत पसरलेले आहे, पण तेही मुळीच कळत नाही. मग त्याही पलीकडे असणारे अव्यक्त तत्व याबद्दल सीमित जाणीवेला काय करणार? ये तू सर्वांनी कर्मांनी मयी संन्यस्य मत्परः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. पण जे भक्त आपली सर्व कर्मे मला अर्पण करून व मत्परायण होऊन अनन्य भावाने माझे ध्यान व भजन करतात, पण परमेश्वराचे अव्यक्त अस्तित्व लक्षात घेऊनही त्याला मोठे महत्त्व साधनेत न देता काही साधक भक्तिमार्गाचा मुख्य गाभा म्हणजे आपली सर्व कर्मे मनापासून खरोखरच भगवंताला परमेश्वराला अर्पण करणे याचा नीट सतत अवलंब करतात. त्यांचे मन परमेश्वरापेक्षा अन्य कोणालाही श्रेष्ठ मानित नाही. ते सदोदित त्याच्या ईश्वरी प्रभावाचे, सौंदर्याचे, पराक्रमाचे, अलिप्ततेचे, जगाचा उद्धार करण्याचे, प्रमेयतेचे, अवतार कार्याचे, सर्व गुणसंपन्नतेचे आणि भक्तावरील काय सर्वच प्राणीमात्रावरील प्रेमाचे ध्यान करतात. ते जरी परमेश्वराला विशिष्ट ध्याने विशिष्ट काळात अवतार घेणारा मानित असले तरी तोच तिन्ही गुण व तिन्ही काळ यांच्या पलीकडचा आहे. तो सर्व गुणांचा निधी व काळाचाही करता आहे आणि आपण प्रपंच व संसार हा त्याच्याच कृपेने पाहू शकतो व त्याच्याच कृपेने यातून मुक्तही होऊ शकतो. सर्व विश्वातही अनुरेणू तोच भरला आहे व सर्व शक्तिमान असल्यामुळे तो भक्तांच्यासाठी हवे ते गुण व रूप धारण करू शकतो. या पदाने संपन्न होऊन निरंतर सगुण निर्गुण विलक्षण अशा परमेश्वराचे चिंतन चित्तात ध्यान व भान ठेवतात. तेषामहं समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्यावशित चेतसाम.
हे पार्था, त्या मच्चित झालेल्या भक्तांचा मी विलंब न लावता जन्ममरण स्वरूप भवसागरातून त्वरित उद्धार करतो. श्रीकृष्ण म्हणतो, अर्जुना, मयी अवेशित चित्तसा म्हणजे ज्यांनी आपले चित्त अशा मज परमेश्वराच्या ठाई विलीन केले आहे, स्थापित केले आहे, व अर्थातच ज्यांना ममत्व, बुद्धी, इंद्रियांचे भोग्य विषय यात रस वाटत नाही, व जे सदा सर्वदा मला चित्तात धरून असतात, त्यांचा या संसारातून मी न चिरात म्हणजे उशीर न लावता उद्धार करतो. असे का म्हटले? ज्ञानमार्गाने मनुष्य ईश्वराला फार कालांतराने शरण जातो असे आहे. भवता जन्मनाम अंत्य ज्ञानवान मा प्रबद्धते असे श्रीकृष्णाने म्हटले आहे. व ज्ञानाचा मार्ग म्हणजेच परमेश्वराच्या अव्यक्त स्थितीचे, ब्रह्मत्वाचे ज्ञान प्राप्त करण्याचा मार्ग. मानवी जन्म मिळाल्यानंतर हे ज्ञान प्राप्त होण्यास शेकडो जन्मे घेऊन जन्मोजन्म साधना करावी लागते. पण भक्तिमार्गात जो योग म्हणजे देवाशी स्वतःला जोडणे सांगितले आहे, ते मात्र अशा अनेक जन्मांची प्रतीक्षा न करता जमते. प्रपद्यते याचा अर्थ शरण जातो असा आहे. प्रपन्न शरण लागेला. मयेव मम अंतस्त्व मयी बुद्धी निवशिष्यशी मयेव अत ऊर्ध्वन संशय. म्हणून माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी आपले मन स्थिर कर, आपली बुद्धीही माझ्याकडे लाव, म्हणजे त्यानंतर तू माझ्या स्वरूपाची एक जीव होशील यात संशय नाही. म्हणून सोपा भक्तिमार्ग म्हणजे अव्यक्त व व्यक्त, विश्वातील व विश्वरूप, निर्गुण व सर्वगुणयुक्त, निराकार व साकार या भेदांना मनात महत्त्व देऊ नकोस. अर्जुना, माझ्याकडेच बुद्धीचा मोहरा वळव व बुद्धी माझ्यामध्येच प्रविष्ट कर. मनाचे आधारभूत स्थान म्हणजे मीच आहे हे लक्षात ठेवून नाना प्रकारच्या देवता व त्यांच्या उपासना, तसेच इंद्रियांचे प्रिय विषय यांच्याकडे मन न लावता सर्वात्मक व आत्मरूप अशा माझ्याकडेच मन लाव. जर मन व बुद्धी या दोन्ही गोष्टी अशा माझमध्येच मग्न असतील तर तुझे सर्व अस्तित्वच माझ्या अस्तित्वात मिसळून जाईल. मन माझ्याकडे, विचार माझाच व बुद्धीचा निश्चय माझ्याबद्दलच. मग तुझा देह, तुझी इंद्रिय, तुझे कर्म यांना दुसरे कार्यस्थान तरी काय उरणार? पण एकदम सूक्ष्म असे मन व बुद्धी संकल्पाच्या लगामाने बांधून आत्मरूपात नेणे हे मनाच्या विशेष चंचलतामुळे शक्य नसेल तर दुसरा उपाय आहे. भगवंताच्या दिशेने जास्त सोप्या युक्तीने वळता येईल. अथ चित्त समाधातु न शक्नोषी मयी स्थिरम अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तो धनंजय. हे धनंजया, माझ्या ठिकाणी चांगल्या प्रकारे चित्त स्थिर करणे तुला शक्य होत नसेल तर अभ्यासयोगाने म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न करून मला प्राप्त करून घेण्याची इच्छा कर. या उपदेशासंबंधी उपयुक्त व्यवहार्य साधना पाहूया. कारण मन किंवा जाणीव पटकन भगवंताकडे लागत नाही, तेव्हा ती तशी लागावी यासाठी अभ्यास करावा. अभ्यासाने व वैराग्याने मन एकाग्र करता येते. हे भगवंताने पूर्वी 6व्या अध्यायात 35व्या श्लोकात अर्जुनाला सांगितले आहे. अभ्यास कसा करायचा, वैराग्य कसे उत्पन्न व्हायचे. एखादी गोष्ट जमत नाही म्हणून लगेच निराश होऊन चालत नाही. हळूहळू ते कार्य खंडशः करायचा प्रयत्न करावा. ते कार्य थोडा वेळ देऊन, थोडी शक्ती देऊन करण्याचा प्रयत्न करावा. विस्मरण होत असेल तर स्मरण राहण्यासाठी नियम लावून घ्यावा. नवविधा भक्तीतील श्रवण ही पहिली भक्ती आहे. अभ्यासाला तेथूनच प्रारंभ करावा. भगवंताचे चरित्र ऐकावे, कीर्तन ऐकावे, गीता ऐकावी, दिवस ठरवून प्रवचन ऐकावे. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ईश्वराच्या अवतार कार्याबद्दल मित्राजवळ चर्चा करावी. नामघोषाचा सामुदायिक जपाचा कार्यक्रम करावा व तो ऐकावा. अनेक वर्षे असा श्रवणाचा अभ्यास करता करता हळूहळू आपल्या मनात भगवंताचेच विचार येऊ लागतात. शंका समाधान करणारे मित्रच आवडू लागतात. कधी कधी प्रसंग असा येतो की आपल्यापुढे कीर्तन किंवा प्रवचन ऐकण्याचा कार्यक्रम असतो व त्याचवेळी दुसरा एखाद्या करमणुकीचा कार्यक्रम असतो. ज्याला थोडासा विवेक असेल असा साधक करमणुकीच्या कार्यक्रमाला जाणार नाही, तो प्रवचनाला जाईल. मग मन उद्विग्न झाले तर ते भगवंताकडे लागणार नाही. तेव्हा आपले मन त्रस्त करणारे प्रसंग तो साधक टाळील, भांडण टाळील. श्रवण करता करता मित्रमंडळी आपल्यालाही भक्तीविषयी काही सांगायला सांगतील. जे काही आपण शिकलो, जे आपल्याला पटले ते त्यावेळी मित्रमंडळीजवळ बोलावे. श्रवणानंतर मननासाठी वाचन करावे. वाचनात जे विचार, जे सिद्धांत येतील त्यांचा आपल्या जीवनात कसा कुठे संबंध येतो त्याचा विचार करावा. एखादे तत्व, एखादा सदून व्यवहारात आणण्याचा प्रयत्न करावा. शुचित्व, निर्भयता, स्वाध्याय, दान, दमन, शांती, मौन, तप, उपोषण, जप, तीर्थस्थान, दया, अहिंसा, सत्य, व्यसनमुक्ती, आळसाचा त्याग, मित व शुद्ध आहार, आरोग्यासाठी व्यायाम, योगाभ्यास, मन जिथून बाहेर जाते तिथून ते पुन्हा स्वतःच्या ठिकाणी स्थिर करणे, मुखाने अपशब्द न बोलणे, अशा प्रकारची सदून संपत्ती केवळ अभ्यासाने अंगी आणता येते आणि हीच दैवी संपत्ती मोक्षप्राप्तीला सहाय्यक होईल. वैराग्य हे मनाचे असावे. प्रथम मनात जेव्हा पूर्वी अनुभवलेला सुखाचा पुन्हा लाभ व्हावा अशी इच्छा उत्पन्न होते तेव्हाच ती इच्छा समजून घ्यावी, तिची प्रेरणा शांत होऊ द्यावी
ज्या सुखाची अभिलाषा उत्पन्न होईल त्यातच किती दुःख भरलेले असते याचा विचार करावा. मृत्यू केव्हाही होऊ शकतो याचे भान ठेवावे. सतत ज्या विषय भोगाकडे मन वळते त्यात पुढे किती अहित आहे त्याचा विचार करावा. स्पर्श सुखातून स्त्री पुरुष संबंध चालू राहतात. त्या स्पर्शातूनच संसार कसा वाढतो याचा विचार करावा. आपण श्रीमंत व्हावे असा विचार आला तर श्रीमंतीत सुख दुःख काय आहे त्यावर मनन करावे. सत्ता हवी असे वाटत असेल तर सत्तेबरोबर येणाऱ्या भयांचा व सत्तेच्या क्षणिकत्वाचा विचार करावा. नित्य अनित्य विवेक, सार असार विवेक, आत्म अनात्म विवेक यांची कास धरावी. षड्रिपूंचे स्वरूप समजून घेऊन त्यापासून मन मुक्त कसे होईल याचे चिंतन करावे. देहाच्या सौंदर्याकडे मन जाईल तेव्हा तोच देह किती किळसवाना होऊ शकतो याचा विचार करावा. जग हे अशाश्वत आहे व दुःखाचे सदन आहे हे ओळखून देवाकडे सर्व भावे करून बळावे. अभ्यासेप्य समर्थोषी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माने कुर्वन् सिद्धी मवाप्स्यसि. असा अभ्यास करण्यातही तू असमर्थ असशील तर सर्व कर्मे माझ्यासाठीच म्हणून कर. माझ्यासाठी कर्मे केल्यानेही तू सिद्धी पावशील, मद्रूप होशील. मत्कर्म परम म्हणजे नेमके काय? या आधी सांगितलेल्या मनोजयाचा अभ्यासही जर कठीण वाटत असेल तर भगवंताने अर्जुनाच्या निमित्ताने भक्तांना आणखी सोपी युक्ती सांगितली आहे. ती म्हणजे भगवंत जे काम करतो व जे काम आपण करतो ते काम भगवंताच्या प्रित्यर्थ करावे. भगवंताने ज्या कार्यासाठी अवतार घेतले ते कार्य कोणते? परित्राणाय साधूना विनाशाचे दुष्कृताम धर्मसंस्थापना हे त्याने केलेले कार्य. आपल्या जीवनात आपण सज्जनांचे रक्षण कसे करता येईल याचा विचार करावा. सज्जनाबरोबरच समाजाकडून उपेक्षा होते असे दुर्बल घटक आहेत. त्यांना मदत करणे, स्वच्छता, शिक्षण, सदाचार, दान आदींची शिकवण देणे. गरीब, रोगी, अपंग, दलित, अपमानित, अन्यायग्रस्त, पीडित, निसर्गात दुर्घटनांनी ग्रस्त व निराधार लोक, मूक, बधिर, अपंग यांच्या सुधारणा करणे. तसेच दुष्ट लोकांना शिक्षा करणे, त्यांचा नाश करणे, त्यासाठी बल प्राप्त करणे, युद्ध करणे, हर प्रयत्नांनी वैयक्तिक दृष्टी व समाजकंटक यांचा नाश करणे हेही भगवंताचे कार्यच आहे. या कार्यात फार मोठी शक्ती लागते. सामाजिक चळवळी उभाराव्या लागतात. सत्ता प्राप्त करून प्रसंगी सैन्याच्या मदतीने दुष्टांना नष्ट करावे लागते. पांडवावर झालेल्या अन्यायाने परिमार्जन करण्यासाठी कृष्णाने किती मोठे कार्य केले ते पाहावे. अवतार समयी भगवंताने धर्माची व धर्मशीलतेची, न्यायाची व नीतीची बाजू घेतली आणि त्यांची पुन्हा स्थापना केली. दुष्ट राजे कंस, जरासंध, शिशुपाल, दुर्योधन व असेच पशुतुल्य वर्तन करणारे वीर यांचा त्याने नाश केला किंवा करविला. मत्कर्म परम याचा हा सरळ अर्थ झाला. व मदर्थ कर्म करणे म्हणजे वरील सर्व कार्य अहंकाराने मीपणाने न करता भगवंता प्रित्यर्थ त्याच्यासाठीच म्हणून करावायची व ती त्याला श्रीकृष्णार्पण वस्तू असे म्हणून समर्पण करायचे. सदोदित जे कर्म आपण करतो ते भगवंताला प्रिय होईल का याचा विचार यात करावा लागतो. आणि असे कार्य करता आले नाही तर याहून सोपा पर्याय श्रीकृष्ण सांगत आहे. अथे दत्त शक्तोषी कर्तु मध्योगमाश्रित सर्व कर्म फलत्याग तत कुरुम यतात्मवान. आणि हे करण्याला देखील जर तू असमर्थ असेल तर मदर्पणपूर्वक जो कर्मयोग त्याचा आश्रय करून यथात्मा म्हणजे चित्त संयमित करून अखेर सर्व कर्माच्या फळाचा त्याग करावा. मध्योगमाश्रित याचा अर्थ मी आतापर्यंत सांगितलेला जो अनासक्तपणे विहित कर्म करणाऱ्यांचा योग आहे तो कर्मयोग आचरणात आणणे. त्यात कर्मे मुद्दाम संकल्पपूर्वक परमेश्वरालाच अर्पण करील असाही संकल्प करायला नको. कर्मे घडतात ती मी करतो असे मानू नये व कर्तृत्वाचा अहंकारच धरू नये. तर 3 गुण जे आहेत हेच कर्म करतात असे धरावे. मीपणाने नंतर त्या कर्माचे फळ मी घेणार, मीच त्याचा भोगता असेही मनाशी धरू नये. कर्मातील मी सर्वच मीपणाचा भाव काढून टाकावा. अशा कर्माचे फल अर्थातच स्वतःकडे न येता प्रकृतीतच निसर्गातच राहते. अर्थात सृष्टी प्रकृती ही परमेश्वराचीच अविभक्त शक्ती असल्यामुळे ते फल मुद्दाम अर्पण न करताही परमेश्वरालाच जाऊन मिळते. या श्लोकातील मध्योग आश्रित याचा अर्थ पाहिला. यथात्मवान याचा अर्थ आत्म्याला कोणत्याही प्रकारचा मोह, उपाधिमत्ता, सीमित वस्तूंशी ममत्व नसले पाहिजे. आत्मा हा स्वयंसिद्ध असाचा आहे तसाच पाहिजे, देह अंता नसावी. श्रेयो ही ज्ञानमभ्य साज्ञानात विशिष्यते ध्यानात कर्म फल त्यागात शांतीरनंतरम. अभ्यासाहून ज्ञान श्रेष्ठ व ज्ञानाहून ध्यान श्रेष्ठ आणि ध्यानाहून कर्मफल त्याग श्रेष्ठ आहे आणि त्यागापासून त्वरित शांती प्राप्त होते. गीतेतील हा श्लोक फार महत्त्वाचा आहे कारण यात साधनेच्या 4 श्रेणी दिल्या आहेत व साधक भक्ताने प्रपंचातील अनेक प्रकारच्या बंधनातून कसे सुटावे ते यात क्रमाक्रमाने सांगितले आहे. प्रथम परमार्थाची गोडी लागण्यासाठी माणूस
विवेकाच्या सहाय्याने काही सद्गुणांचा आपल्या जीवनात परिपोष करण्यासाठी अभ्यास करू लागतो. बाह्य कर्मेंद्रियांना सत्कर्म सदाचार यांचे वळण लावतो. आधीच्या 9व्या श्लोकावरील टिप्पणीत या अभ्यासाची दिशा आपण पाहिलीच आहे. बाह्य अभ्यासात कृती नित्य रोज पुन्हा पुन्हा करणे येते, सराव करण्याचा भाग येतो. पण अर्थ, आशय, महत्त्व, रहस्य, हेतू, व्याप्ती, कारण, सत्य, स्वरूप इत्यादीची जर त्या वारंवार केल्या जाणाऱ्या कृतीत माहिती करून घेतली नाही तर बाह्य साधना म्हणजे केवळ कवायत होते. हे जप करण्याच्या बाबतीत किंवा स्तोत्रादी पाठ म्हणण्याच्या बाबतीत लगेच लक्षात येण्यासारखे आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा असाच कोणताही मंत्र म्हणताना त्या मंत्राच्या अर्थाचे ज्ञान जर असेल तर चिंतनही होईल. रामरक्षेसारख्या स्तोत्रात कितीतरी उत्तम अर्थ भरलेला आहे. या वारंवार म्हणताना जर ते ज्ञान मनात धरले तर चांगले होईल. वाचेने जप चालू आहे व मनाने अर्थाकडे लक्ष दिले जात आहे असे होईल. नेमक्या या पायरीपर्यंत अनेक साधक येतात. त्यांचे बाह्य साधन चालू असते व त्या साधनाचे रहस्य, शब्दांचा अर्थ, त्याचे फल हेही त्यांना माहीत असते. भाषेचे ज्ञान असते. ज्ञाताच्या क्षेत्रात ते पंडित असतात. श्रीमद भगवद्गीतेचा पाठ ते करतील व तीवर भरपूर ज्ञानपूर्वक प्रवचनेही देतील. उपनिषदात ते सिद्धांत कसे आलेले आहेत, विविध दर्शने, पुराणे, शास्त्रे, सूत्रे यात व गीतेतील प्रमेय प्रतिपादनात कसे साम्य आहे तेही दाखवतील. पण हे तुलनात्मक शब्दज्ञानच ठरते. अमुक इतके मानधन मिळाले तरच मी व्याख्यान देईल. भजन गायनाला येतो पण बिदागी अमुक इतकी हवी, हेतपासून त्यांच्या मनात विकारांचे प्राबल्य होत जाते व ज्ञान व शब्दवैभव यांचा उपयोग होतो. व नंतर माझे प्रवचन अमुक एका पंडितापेक्षा जास्त चांगले असते पण त्याच्याकडे गर्दी जास्त वगैरे विचार सुरू होतात. श्रीकृष्ण म्हणतो, अभ्यास व शब्दज्ञान पुरेसे नाही तर ज्या सत्स्वरूपाचे शब्दज्ञान प्राप्त करून मनुष्य आपल्याला धन्य समजतो त्याचे जर तो ध्यान करीत नसेल व मनात दुसरेच कसले तरी ऐहिक स्वार्थाचे ध्यान चाललेले असेल तर मिथ्या आचार, ढोंग, स्वतःची व इतरांची फसवणूक असे दोष उद्भवतील व ती साधना अपूर्णच राहील. म्हणून अभ्यासापेक्षा अभ्यास अधिक ज्ञान चांगले व श्रेयस्कर आहे आणि त्याहीपेक्षा अभ्यास अधिक ज्ञान अधिक ध्यान हे साधना तरी जास्त चांगले आहे. त्याहीपेक्षा म्हणजे ध्यान करूनच थांबण्यापेक्षा जास्त श्रेयस्कर आपल्या सर्व कर्माचे आचरण केवळ कर्तव्य बुद्धीने झाले पाहिजे हे आहे. कर्मफळावर नजर ठेवून जर कर्म होत असेल तर कसा काय मोक्ष मिळणार? जे जे ऐहिक व पारलौकिक फळ अपेक्षावे ते क्षणभंगूर आहे किंवा कालांतराने नष्ट होणारे आहे याचेही ध्यान झाले पाहिजे व कर्मफलाचा त्याग झाला पाहिजे तरच शांती प्राप्त होईल. शांतीचा अर्थ ब्राह्मी स्थिती, पूर्ण अभेद भक्ती, स्थित प्रज्ञावस्था, गुणातीत अवस्था, समाधीची निर्विकल्प अवस्था, परमपद मुक्ती आदी सर्व आहे. आणि प्रथम शरीराने व वाचेने अभ्यास, मग त्या अभ्यासाचे ज्ञान, मग ईश्वराच्या ऐश्वर्याचे सतत ध्यान, त्याच्याच अनुषंगाने कर्मफलांचा त्याग व त्यातून येणारी परमशांती ही श्रेणी परंपरा साधनेच्या बाबतीत उत्तरोत्तर श्रेयस्कर व व्यापक, उच्च व परमहितकारी आहे. अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुणादेवच निर्मम निरांकार समदुःख सुख क्षमी संतुष्ट सततम योगी यथात्मा दृढ निश्चय मयार्पित मनोबुद्धिर्यो मे भक्त समे प्रिय. सर्व प्राणीमात्राचा द्वेष न करणारा, मित्रभावाने वागणारा, दयाळू, ममत्व बुद्धी व अहंकार सुटलेला, सुख दुःखाला सम मानणारा, क्षमाशील, सदा संतुष्ट, योगी, संयमी, दृढनिश्चयी, माझ्या ठाई मन व बुद्धी अर्पण केलेला असा जो माझा भक्त तो मला प्रिय होतो. येथून पुढे भगवंताने त्याला प्रिय असे कोणते भक्त असतात, त्यांचे व्यवहार, आचार, विचार, वर्तणूक कशी असते, त्यांची मनोभूमिका कशी असते, त्यांचे वर्णन सुरू केले आहे. खरोखर पाहता असे गुण ज्याच्या अंगी असतात ते सज्जनतेची आदर्शमूर्तीच असतो. यातील एक एक गुणही मोक्षदायक होऊ शकतो. त्याच्या मनात जगापेक्षा आपण तुटक आहोत, वेगळे आहोत असा भेदात भाव नसतो. त्याच्या मनाची आंतरिक स्थिती कशी असते, निरांकारी, अहंकार नाही, क्षमी, बलवान, सहनशील, दृढनिश्चयी, मन विचलित होत नाही, योगी, देवाशीच मन युक्त असणारा, सततम संतुष्ट, मन सतत समाधानी राहते, यथात्मा, आत्मा स्वयंसिद्ध शुद्ध. आता त्याचा जगाशी संबंध कसा येतो? तो सर्व प्राणीमात्राशी व भूजल, तेज, वायू, आकाश यांच्याशी द्वेषरहित व मित्रत्वाने वाटतो. जगातील प्राणीमात्राबद्दल, त्याच्या बद्धतेबद्दल, अज्ञानाबद्दल त्याला अनुकंपा वाटते. पण तो स्वतःला सुख किंवा दुःख प्राप्त झाले तरी विषमता मानित नाही, मत्त होत नाही, खिन्न होत नाही आणि असे त्याचे वागणे अगदी स्वाभाविक असते. अमुक एक व्यक्ती माझी आहे, वस्तू माझी आहे अशा ममत्वाने तो असमतोलपणे वागत नाही. म्हणूनच सर्वशी मोठा असतो. एवढे असून त्यापेक्षा आणखी मोठा गुण त्याच्या अंगी असतो
त्याने आपले मन व बुद्धी भगवंताला अर्पण केलेली असते. आधी भगवंताने भक्तीची उच्च गुणवत्ता सांगितली, ती म्हणजे मयी एव मन आदस्व मयी बुद्धी निवेशे. त्याचाच पुनरुच्चार इथे केला आहे. मन व बुद्धी देवाला अर्पण. मग कुठले कर्मबंधन, कुठला द्वेष, ममत्व आणि अहंकार, कुठली फलाशा, कसला असंतोष, बाहेर काही घडो, तो भक्त भगवंताशीच ध्यानाने जोडलेला असतो. म्हणूनच तो भगवंताला प्रिय होतो. यशमान्नो द्विजते लोकांनो द्विजते च य हर्षमर्ष भयोर्देह गरिमुक्तो य सचमे प्रिय. ज्याच्यापासून कोणालाही त्रास होत नाही व जो लोकसमुदायामुळे त्रासत नाही, तसेच जो आनंद, क्रोध व भय यापासून व उद्वेगापासून मुक्त असतो, तो भक्त मला प्रिय असतो. माझा इतरांना त्रास न वाटावा, मला इतरांचा त्रास कंटाळा न वाटावा, अर्थात सर्वांशी मनानेच पूर्ण मैत्रीभाव असला पाहिजे. मग आनंदाचा उत्तान उद्रेक होत नाही, क्रोधाचा उदयच होत नाही व उद्विग्नता, नैराश्य, खेद, चिंता यांचा चित्ताला स्पर्शच होत नाही. असे जो भक्त वागतो, अशा मनाचा जो असतो, तो भगवंताला प्रिय होतो. अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीन गतगत सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय. आणखी जो निरपेक्ष, अंतर्बाह्य, पवित्र, सर्वत्र सावधान, फलाबद्दल अनासक्त, चित्त व्यथित होत नाही असा, ज्याने काम्यकर्माचे सर्व आरंभ म्हणजे उद्योग सोडलेले आहेत, असा जो माझा भक्त, तो मला प्रिय असतो. एकीकडे असा भक्त कशाची अपेक्षा मनात धरीत नाही, पण त्याचबरोबर तो शरीराने व मनाने शुद्ध असतो. सर्व काही कर्तव्य पार पाडण्यात तो सावधान असतो. तो जगातील सर्व प्राप्तव्य गोष्टीपेक्षा मनाने उच्चतर अवस्थेत असतो, उदासीन असतो, म्हणजे विषण्ण नव्हे. त्याला जगातील गोष्टीत रसच वाटत नाही. मात्र तो कोणाचा तिरस्कारही करीत नाही. त्याचे मन व्यथित होत नाही, कारण स्वार्थेच्छाच त्याला नसते. म्हणून सदा नवनवीन कामे अंगावर घेण्याची आरंभ धावाधाव जी रजोगुणाची असते, ती तो करीत नाही. ज्याचे हे गुण विकसित होऊन स्वाभाविक झालेले असतात, तो भक्त भगवंताला प्रिय होतो. यो न हृष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान य समे प्रिय. जो आनंद मानित नाही, द्वेष करीत नाही, शोक करीत नाही, इच्छाही बाळगीत नाही, शुभ अशुभ सर्वच कल्पनांचा त्याग करतो, असा जो भक्तिमान मनुष्य, तो मला प्रिय असतो. अर्थात जगातील कोणत्याही वस्तूने किंवा व्यक्तीने, घटनेने किंवा घटना न घडल्याने त्याला हर्ष होत नाही, तिरस्कार वाटत नाही. तो दुःख शोक करीत नाही व कशाचीही आकांक्षा धरीत नाही. अर्थात शुभ व अशुभ यांचा भेद तो सोडून देतो. कारण कसलीच अपेक्षा नसते, तर तेथे अनुकूल शुभ किंवा प्रतिकूल अशुभ या विचारांच्या पेक्षा त्याचे मनच वरच्या भूमिकेवर असते. समशत्रोच मित्रेच तथा मानपमानयो शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जित तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्ट येन केनचित अनिकेत स्थिर मतीर भक्ती मानवी प्रियो नरः. शत्रू आणि मित्र, मान व अपमान, शीत व उष्ण, सुख व दुःख ही ज्याला समान वाटते, ज्याला कसलीच आसक्ती नाही, निंदा व स्तुती तो जो समान मानतो, मौन पाळतो, जे काही मिळेल त्यात संतोष मानणारा, घरादारात आसक्ती न व ममता न ठेवणारा, असा स्थिर बुद्धी भक्तिमान मनुष्य मला प्रिय होतो. या दोन श्लोकात पुन्हा खऱ्या भक्तांची मानसिक अवस्था व बाह्य जगाशी त्याचे नाते कसे असते याचा पुनरुच्चार केला आहे. हे गेल्या 4-5 श्लोकावरून आपल्या लक्षात येते. शत्रू व मित्र यांच्याशी समान, मुळात हा कोणाशी वैर ठेवत नाही. लोकांनी जरी शत्रुत्व केले तरी त्याची माणुसकीची सर्वांशी समान वागणूकच राहते. मान व अपमान यांच्याशी समान, मला याला मानच नको असतो, अपमान होण्याचा प्रश्नच नसतो. शीत व उष्ण, सुख व दुःख यांच्याशी समान, यातील काही हवे नको न म्हणणे म्हणजे समत्व. संग नाही हे तर उघड आहे. संग नाही हे तर उघड आहे. संघाने कामना, कामनेनेच क्रोध, समोह, स्मृतीनाश, बुद्धिनाश व पूर्णनाश हे वाट आहे. निंदा व स्तुती या काहीच तो मनावर घेत नाही. हे किती कठीण आहे याचा भक्तांनी नक्की विचार करावा. मौन रूप मित्र फारच सहाय्यकारी असतो. मौनाने कर्माचा पसारा खूपच कमी होतो. प्राणशक्ती वाचते. अपशब्द, अभविचार यातून निर्माण होणारे इच्छाद्वेष या सर्वांपासून भक्त अलिप्त राहतो. जे काही असेल त्यातच तो संतुष्ट असतो. अनिकेत याचा अर्थ वर घर नसलेला असा आहे, पण
खरा असे घरावर आसक्ती नसलेला असा आहे. महत्त्वाने कोणत्याही स्थानाशी चिकटलेला नसतो. तो फक्त भगवंताचाच आश्रय घेतो. असाच मनुष्य स्थिरमतीचा असतो व असा भक्तच भगवंताला प्रिय असतो. ये तो धर्म्यामृतमिदं यथोक्त परिपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते तीवती मे प्रिया. जे मतपरायण श्रद्धावंत भक्त आतापर्यंत सांगितलेल्या अमृततुल्य धर्माचे यथार्थ आचरण करतात ते भक्त तर मला अत्यंत प्रिय आहेत. हे भगवंताने सांगितलेले भक्ताच्या आचारविचारांचे भक्तिशास्त्र आहे, धर्मशास्त्र आहे. ते इथे त्याने जसे सांगितले आहे तसेच आचरणात आणले पाहिजे. आणि भगवंतावर पूर्ण श्रद्धा हवी आणि एका भगवंतापेक्षा दुसरे काहीही मोठे नाही, प्रिय तर नाही, उच्च नाही अशी दृढ धारणा हवी. ज्यांची अशी स्थिती असेल तो भक्त भगवंताला प्रिय असतो. इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्या योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्याय. त्याप्रमाणे श्रीकृष्णांनी गायलेल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्री कृष्णार्जुन संवादातील भक्तियोग नावाचा 12वा अध्याय समाप्त झाला. भक्तियोग नावाच्या 12व्या अध्यायावरील भाष्य समाप्त. श्री कृष्णार्पणमस्तु.